शिवसेनेसह महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा आनंद व विजयाचा जल्लोष नागपूर शिवसेनेने मध्य नागपूर येथील भारत मातेच्या स्मारकाला पूजन व माळार्पण करून उत्साहात साजरा केला। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशीर्वादाने आज झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने व महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमेदवारावर विश्वास दाखवून महायुतीला विधानसभेमध्ये बहुमत मिळवून दिले। ज्याप्रमाणे मागील 2.5 वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य केले, महिला, युवा, शेतकरी, कष्टकरी व ज्येष्ठांसाठी ज्या कल्याणकारी योजना आणल्या त्याला बघता जनतेने आशीर्वादाच्या रूपात मतदान करून पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अशी मागणी इच्छा व्यक्त केली व शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांची सुद्धा इच्छा आहे। महायुतीच्या विजयाचा जल्लोष शिवसेना जिल्हाप्रमुख श्री सूरजभाऊ घुचे यांच्या नेतृत्वात आतिषबाजी व पटके फोडून तसेच ढोल ताशा वाजवून व लाडू वाटून करण्यात आला। भगवे ध्वज लहरवत गुलाल उधळत जय भवानी जय शिवाजी भारत माता की जयच्या गजरात शिवसेना व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणेने परिसर दानानून सोडला। यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। आज आम्ही सर्व लोक मध्य नागपूर येथील भारत माता चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक जमलो आहोत। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, युतीचे सरकार या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पद्धतीने भूतो न भविष्य कधी असा आशीर्वाद महिला भगिनी ज्या शिंदे साहेब माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांच्या शासनामध्ये जे सुशासन झालं आणि गरीब महिला, गरीब वर्गातला कुटुंबातला युवक, कामगार, शेतकरी यांच्यासाठी ज्या सगळ्या योजना, कल्याणकारी योजना या महाराष्ट्र सरकारने राबवल्या त्यावर विश्वास ठेवत आशीर्वादाच्या रूपाने या संबंध महाराष्ट्रामध्ये भरभरून त्यांनी मतदान केलं आणि परत एक वेळा शिवसेनेच्या, भारतीय जनता पक्षाचा भगवा जो आहे तो आता महाराष्ट्राच्या विधान भवनावर फडकणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे। एकीकडे काल जर वातावरण पाहिलं असतं तर काँग्रेसचे नेते ज्यांच्या आतापर्यंत भांडण संपले नाही ते लोक कोण मुख्यमंत्री होणार आहे या स्पर्धेच्या गोष्टी करत होते की काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे आमचे काँग्रेसचे नेते नानाभाऊ पडोले म्हणत होते। आणि मुख्यमंत्री तर सोडा, तिन्ही पक्षांनी एवढे आमदार निवडून आणू शकले नाही जेवढे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये निवडून आले। आणि संजय राऊत साहेबांसारखे जे आता कालपर्यंत भांडण करत होते की मुख्यमंत्री कोण होईल, त्यांना आता हा प्रश्न विचारायची गरज आहे की जे लोक महिला भगिनींच्या वाट्याला येणारं जे सुख आहे ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करत होते, न्यायालयामध्ये त्यांनी या योजना कशा बंद पाडता येईल याचे प्रयत्न केले। त्यांच्या चेहऱ्यावर माता भगिनींनी चपराक दिलेली आहे आणि आशीर्वादाच्या रूपामध्ये महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आहे। आम्ही सर्व लोक आनंदामध्ये, त्या आनंदामध्ये सगळे लोक आहोत। मिठाई सगळ्यांना आम्ही एकमेकांना वाटत आहोत आणि कोण गोड करत आहोत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्र आणखी कसा समृद्ध होईल, विकासाकडे जाईल, विकासाला पाहून मतदान केलं आणि आशीर्वाद जो मिळालेला आहे हे सगळे लोक आता मिळून, आमचे महायुतीचे नेते मिळून महाराष्ट्राला आणखी जास्त प्रगतिशील बनवतील अशी माझी पूर्ण मला विश्वास आहे त्या बाबतीतचा। आणि आम्ही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ता, भाजपचे कार्यकर्ता या नागपूर शहरामध्ये जे आमचे सगळे लोक उभे होते त्यात काही ठिकाणी आम्हाला अपयश पण आलं, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कोणी जर आपली ताकद दाखवली आहे तर महायुतीने दाखवली आहे। आणि जे सगळे लोक महायुतीच्या बाबतीत ज्या गोष्टी करत होते जनतेने त्यांना उत्तर दिलं आहे की विकासाला आणि गरिबांना साथ देणाऱ्या नेत्यांना, पक्षाला आणि त्या शासनाला आम्ही कधी मागे राहू देणार नाही। मला आनंद आहे, आमचे सर्व लोक या ठिकाणी उत्साहामध्ये आजचा दिवस साजरा करत आहे। मी आता तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक भाषणामध्ये मी लाडक्या बहिणींसाठी हे बोललो आहे की एक वेळचा माणूस असेल तर तो दारू पिल्यानंतर, मटण खाल्ल्यानंतर त्याच्या मिठासाठी ज्यांनी चारलं त्याच्या बाबतीत त्याच्याकडून होऊन जातो, पण लाडक्या बहिणींच्या बाबतीत मी हेच म्हटलं आहे की ज्यांना त्यांनी अडचणीच्या वेळेस ज्या शासनाने मदत केली, शिंदे साहेबांची ही जी योजना होती याच्यामधून जी मदत त्यांना मिळाली ही महिला अतिशय प्रामाणिक असते। ज्या भावांनी राखीचं एक भेट म्हणून त्यांना ही जी मदत केलेली आहे
त्या सगळ्या माता भगिनी लाडक्या बहिणी आपल्या भावांच्या सोबत राहिलेल्या आहे। त्यांनी महायुतीला जे यश आणून दिलं, फक्त महायुतीमध्ये महिलांचा सहभाग नाही, पण जेवढा महिलांचा पर्सेंटेज राहत होता, टक्का राहत होता मतांमध्ये, त्यापेक्षा जास्त आता 9% महिलांनी आता मतदान जास्त केलं आहे। ही एक आनंदाची बातमी आहे की महिला सुद्धा घरातून बाहेर निघून आता महायुतीच्या पाठीशी उभ्या आशीर्वाद देत आहे।